मोकाट कुत्र्यांचा 3 वर्षाच्या बाळावर हल्ला, डोके आणि पाय धडापासून वेगळे केले. कन्नड प्रतिनिधी रायभान रावल. खुलताबाद तालुक्यातील माटेगाव चौफुली ते देवपुणे रस्त्यावर शेतात पोल्ट्री फार्मची देखरेख करण्यासाठी राहत असलेले पाचोरा येथील रहिवासी गजानन पाटील हे आपल्या कामात व्यस्त असताना आणि त्यांची पत्नी नाव परिसीमा पाटील ही ताई जन्मतःच मूकबधीर आहे. शेतमालकाच्या शेतात कामात मग्न असताना त्या वस्तीवरच असलेले 7 ते 8 मोकाट कुत्री या बालकाच्या हालचालीवर नजर ठेवून होते. दुपारी सुमारे 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास हा मुलगा नाव सार्थक घरातून बाहेर आला असता आजूबाजूला कोणी नाही हे पाहून या कुत्र्यांनी त्या 3 वर्षाच्या बाळावर हल्ला चढवून त्याचे मुंडके आणि पाय धडापासून वेगळे केले. या हल्ल्यात बाळाच्या दुर्दैवाने जागीच मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह वेरूळ येथील PHC येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. आणि ही बातमी लिहिपर्यंत शवविच्छेदनाचा रिपोर्ट आला नव्हता. कुठल्याही प्रकारचा गुन्हा नोंदवण्यात आलेला नव्हता. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे कुत्र्यांचा झुंड जेव्हा एकत्र असतात तेव्हा ते फक्त शिकारीच्या शोधात असतात. अशावेळी ते सहसा एकटी व्यक्ती किंवा लहान मुलांना सहज शिकार करू शकतात. यालाच शिकारीची मानसिकता असेही म्हणतात.